पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। न द्वेष्ट कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः। हा 10वा श्लोक आहे। जो अकुशल कर्माचा द्वेष करणारा किंवा कुशल कर्माविषयी हर्षित होणारा, त्या कुशल कर्मामध्येच रंगणारा असा जो सत्वगुण संपन्न आणि बुद्धिमान संशयरहित असा जो कोणी असतो तो या दोन्ही कर्माला सम मानतो। अशुभ कर्माविषयी अकुशल कर्माविषयी द्वेष करणं किंवा शुभ कर्माविषयी आसक्त होणं हे न करता दोन्ही कर्माच्या ठिकाणी समत्व ठेवतो। म्हणोनी प्राचीनाचेनी बळे आली कृत्ये कुशला कुशले तिये व्योमांगी आभाळे जिराली जैसी। आता जे जे कर्म आपल्या मागे येत असतं आपल्याला करावंच लागतं ते कर्म सगळं प्रारब्धी आहे। प्रारब्धानं आपल्या पुढं जे असेल ते कर्म येतं। मग काही कर्म आपल्याला काय आहे उल्हासानं आवडीनं करावं वाटतात आणि काही कर्माचा कंटाळा येतो किंवा हे नाही आलं तर किंवा नाही केलं तर बरं असं समजून काय करतो मनुष्य त्याविषयी कंटाळा करतो। प्रारब्धामध्ये कसं असतं की आपल्या इच्छेनं निर्माण होणारं किंवा इच्छेला आवडणारं जर कर्म असलं तर ते इच्छा कर्म झालं, पण आपल्याला न आवडणारे कर्म आपल्याला करायची वेळ आली तर ते अनिच्छा कर्म ठरतं। आणि आपल्या ठिकाणी आवड का ना आवड हे दोन्ही राहिलं, दुसऱ्यानेच सांगितलं आपल्याला काम, हे परेच्छा कर्म झालं। मग आता काय होतं की जसं आपण कुठं निघालो बाजारात निघालो तर कोणीतरी म्हणायचं आमचं आमका आमका आणा किंवा एक वस्तू आणा 2 वस्तू आणा आमच्या, आल्यावर पैसे देऊ। आता नाही म्हणावं तरी काहीतरी राग ये, होय म्हणावं तर हे देतोत का नाही कोणाला माहीत, असं समजून काय आहे की अवघड होतं। एक मनुष्य मुंबईला निघाला आणि सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्याने सांगितलं आम्हाला अमका आणा आम्हाला अमका आणा आम्हाला अमका आणा। म्हणला प्रत्येकाने आपली आपली चिठ्ठी लिहून द्या, कोणाला काय आणायचं ती चिठ्ठी द्या। मग त्याने आपलं काय आहे कोणाचं चिठ्ठ्या गोळा केल्या, कोणी आपले पैसे दिले। आता तेव्हा काय असायचं नोटापेक्षा मनुष्य काय करायचे सुरती रुपयेच वापरायचे, नाण्याचं जरा जास्त प्रमाण होतं। घेऊन गेला कोणाचं काय पैसे, काहींनी नुसतं सांगितलं आल्यावर देतो तुम्ही आमचं आणा। परत आल्यावर त्यांनी काय केलं ज्यांचं होतं आणलेलं आणि ज्यांनी पैसे दिले ते त्यांना बोलून घ्यायचा, काही तुमची चिठ्ठीने तुमचं सामान एवढ्याला पडलं। आता ज्यांनी पैसे दिले नव्हते ते लागले का आमचं आणलं का, म्हणले बघा मी समुद्राच्या किनारी गेलतो आणि कुणाचं काय म्हणून चिठ्ठी मांडायचो आणि त्याचे पैसे त्याच्यावर मांडायचो, चिठ्ठी मांडायचो त्याचे पैसे त्याच्यावर मांडायचो। असं करत करत काय झालं ज्यांच्या चिठ्ठ्यावर पैसे ठेवले होते त्या चिठ्ठ्या राहिल्या आणि ज्यांच्या चिठ्ठ्यावर पैसे नव्हते ते गेल्या वाऱ्याने ओढून।
काय करू म्हणलं, मग ते उडून गेल्यावर कसं आणू? म्हणजे पैसे दिलेत म्हणून बाकीच्याच्या आणल्या. आता हे त्यांनी जे केलेलं आहे त्याची युक्ती अशा अनिच्छा कर्मामध्ये, परेच्छा कर्मामध्ये अशा प्रकारची युक्ती करायची म्हणलं तरीसुद्धा ती कर्म कधीकधी अशी असतात की करणीय असतात, म्हणजे केलं पाहिजे. असे जी माणसं आहेत की जे आपल्याला सांगतात काम करायला, किंवा ज्यांच्यासाठी आपल्याला हे काम करायचं आहे आणि आपल्या मनात नाही, त्यांचं काम केलं पाहिजे किंवा ते काम आपल्याला करावं लागते असं समजल्यामुळं जे जे कर्म आपल्या पुढे येत असतं, मग कुशल म्हणजे योग्य कर्म, चांगलं कर्म, अकुशल म्हणजे काय आहे, हे नको होतं करायला पण करायची वेळ आली. जसं एखाद्या मालकाकडं आपण कामाला आहे आणि त्यांनी सांगितलं जा त्या अमक्याकडं उधारीचे पैसे आहेत. आता ह्याला माहिती की त्याच्या घरची किती परिस्थिती कठीण आहे, तो नेतो आहे खरं पण ते पैसे कुठला देणार आहे. पण मालकाने सांगितलं आहे ना, जा त्याच्या दारात उधारी मागून ये. मग हा जातो खरा, तो म्हणतो 2 दिवसात. म्हणला नाही बाबा मालक ऐकायचा, तू काही कर आणि पैसे दे. नाही हो नाही, तुम्हाला तर कळतं आहे म्हणला, माझ्याजवळ कुठं काय आहे. म्हणलं काहीही कर. मग काय करू ते तरी सांगा. म्हणलं काय बघ, घरातली भांडी विक, दुसरं काय विक. आता ह्याला हे सांगायला पटत नाही ना, वाईट वाटतंय, कारण त्याला माहिती त्याची परिस्थिती काय. ह्याला तिथं नोकरी करायची ना, ते पैसे आणलेच पाहिजेत असा त्या मालकाने तगादा दिल्यामुळं याला काय करावं लागतं आहे, नाविलाज आहे. किंवा ST बसमध्ये एखादा प्रवासी बसला आणि कळलं की घरी निघालाय खरं पण घरीच पैसे त्याचे विसरलेत. कंडक्टरला खूप कळते, पण ते मला आधी पैसे दे, तुला तिकीट देतो तरच तुला ह्यातनं प्रवास करता येईल, नाही तर उतर खाली. म्हणजे जे अशा प्रकारचे कर्म असतं ते कर्म करायच्या वेळेस काय करावं असं वाटतं. पण समजा आपल्या हातून आपल्याला आवडते ते कर्म झालं म्हणा, आवडत नव्हतं ते कर्म झालं, किंवा दुसऱ्याने सांगितलं तेही कर्म झालं, तर हे प्रारब्धीय कर्म आहे असं समजल्यामुळं आपल्या ठिकाणी त्याचं बंधन राहत नाही. मग त्याला उदाहरण दिलं की जसं आकाशात असे आत्ता उन्हाळ्यात जसे येतात पांढरे ढग, तसे आले म्हणजे ढगही येतात आणि जिरूनही जातात, कारण ते पावसाचे ढग नाहीत. म्हणून मग तिये व्योमांगी आभाळे जिराली जैसी, जसं त्या आकाशामध्ये हे आभाळ जिरून जातं. तैसी तयाची दिठी कर्मे चोखाळली किरीटी, म्हणून सुखदुःखी उठी पडे ना तो. तेव्हा या सगळ्यामध्ये त्याला जर काही असेल तर आता हे प्रारब्धाने पाठवलेलं कर्म करण्याची गरज आहे असं त्याच्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विचार असल्यामुळं त्या कर्माकडं नाही प्रेमानं नाही तिरस्कारानं, अशा दोन्ही गोष्टी ठेवत नाही. कर्म करायचं आहे आणि आपल्याला कर्म करण्याकरता आज्ञाचंही एक प्रकारे असं समजून करत असल्यामुळं ती कर्म असूनसुद्धा त्याच्या ठिकाणी काय त्रासदायक ठरत नाहीत. मग कर्माचं फळ काय असतं, सुख किंवा दुःख. आवडीचं कर्म केलं, चांगल्या प्रकारचं त्याचं यश आलं तर सुख होतं. मध्ये त्रास झाला आणि कर्मही नीट झालं नाही, कर्माला फळही काही नव्हतंच, असं पाहिलं तर दुःख होतं. पण ज्याला हे जे काही आहे ते ईश्वरीय आहे असं समजून प्रारब्धाप्रमाणे ईश्वर आपल्या पुढं काय असेल ते पाठवतो आहे, ही सगळी संगती त्याच्या ठिकाणी लागलेली असल्यामुळे ते सुख किंवा दुःख जरी अंतःकरणात उभा राहिलं तरी हा त्याच्यावर विचार करत नाही, त्याचा परिणाम त्याच्या ठिकाणी होत नाही. तेने शुभ कर्म जाणावे मग ते हर्षे करावे, का अशुभा लागी होवावे द्वेषियांना. आता जे शुभ कर्म असतं, जे योग्य कर्म आहे, एखादा मनुष्य कसा आहे, त्याला देवाच्या भक्तीची फार आवड आहे. तो काय करतो, सकाळी उठलं
की आपलं थोडंसं उरकून घ्यायचं की नाम जप कर, देवाची पूजा कर, ग्रंथ वाचन कर, असे सगळं करत असतो. पण घरात काही ना काहीतरी निघतं आणि त्याला म्हणतात राहू दे तुझं आजचं, जा आता हे आमचं काम करून एवढं, जा इकडं जा तिकडं. नसल तर ह्याचा नित्यनियम चालतो आहे, पण कुठल्या तरी पाहुण्याचं काहीतरी निघतं आणि ह्याला तिकडं जाऊन यावं लागतं. मग त्याला असं वाटतं की आता हे माझ्या कर्माचं मी काय करू. म्हणजेच शुभकर्म रोज त्याचा आहे, नित्यनियम चालत असल्यामुळं त्याच्या ठिकाणी ते आहेच, पण असं सगळी साधना बंद पडायची, जाग दुसरं काम करायला, तेव्हा ते अशुभ कर्म आहे असं त्याला वाटतं. पण तो म्हणतो मी जे करतो ते करून घेणारा ईश्वरच आहे, आणि ज्या दिवशी माझ्या हातून झालं नाही तो पण ईश्वरच आहे. त्यांनी काय असेल ते माझ्यापुढं दुसरं काम लावलं, हे काम थांबवून घेतलं. असं दोन्ही जे काही उभा राहतील, कोणतं हर्ष आणि शोक किंवा त्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं जे काही आहे ते शुभकर्म आणि अशुभ कर्म, या दोन्ही विषयी अंतःकरण मात्र काही ढवळाढवळ होत नाही, शांतच राहतं. कारण त्यांनी ते मानले, शुभकर्म आहे हे मानले, अशुभ आहे हेही मानले, पण हे दोन्ही कर्म मी उपजत केलेली नाहीत. माझ्या ठिकाणी अंतःकरणातून जरी उदयाला आलेली असली तरी ती प्राचीनाच्या योग्यतेचीत प्रारब्धाने पुढे ढकललेले आहेत. तरी या विषयीचा काही तया एकूही संदेहो नाही, जैसा स्वप्नाचा का ठाई जागीन नलिया. आता हे परत परत का सांगायचं, तर हा जो कर्म करणारा आहे तो सात्विक आहे, विचारशील आहे. त्यामुळं कोणतं कर्म करावं लागलं, कोणतं न करावं लागलं, करतोय ते कसं आहे, शुभ का अशुभ, या सगळ्या गोष्टीचा विवेक त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून अशा प्रकारचं कर्म होत असताना जे कर्म झाले ते शुभ असो किंवा अशुभ असो, आपण ह्यात गुंतलो असं त्याला वाटत नाही. त्याच्या ठिकाणी थोडासुद्धा संशय नसतो. त्याला वाटतं हे आहे, आपण करताच व्हायचं नाही, मग फळ तरी कशाला लाभायचं, मी केलं नाही, माझ्याकडून ईश्वराने करून घेतलं, असं जर त्याच्या ठिकाणी झालं तर उदाहरण दिलं की जसं स्वप्नात आहे आणि स्वप्नात त्याला काहीतरी असं अशुभ स्वप्न पडलं आणि लागलं, कुत्रं मागं लागलं म्हणा, वाघ मागं लागलं म्हणा, असं काहीतरी झालं, पण तेवढ्याच जागा झाला. आता ते स्वप्नातलं कुत्रे हा जागा झाल्यावर पुढं कुठं आहे, कुत्रंही नाही किंवा वाघही नाही. मग जसा स्वप्नातनं जागा झालेल्या मनुष्याला स्वप्नात येत असलेलं भय काही वाटत नाही, कारण तो आता जागा झाला आहे आणि स्वप्न खोटं होतं हे त्याच्या ठिकाणी चांगलं माहीत आहे. त्यामुळं त्यातल्या कुठल्या प्रसंगाला तो पाहत होता ते सगळं संपून गेलं. हे जसं आहे तसं ह्या शुभकर्माला आणि अशुभ कर्माच्या ठिकाणी होत असलेला कोणताही परिणामाचा याच्या अंतःकरणात काही निर्माण होत नाही. म्हणून कर्म आणि कर्ता या द्वैत भावाची वार्ता नेणे तो पांडुसुता सात्विक त्यागू. तेव्हा आता ह्यातलं वर जसं आपण पाहिलं मागच्या श्लोकात की कर्माची आसक्ती आणि कर्मफळाविषयी अपेक्षा या दोन गोष्टी सोडून द्यायच्या. आताही त्याच प्रकारचे पण असा एक प्रकार सांगितला की कोणतंही कर्म असू द्या, त्या कर्माचा करता आपण नाही, आपल्याकडून करून घेतलं जाते. मग ते प्रारब्ध म्हणा, ईश्वर म्हणा, त्यांच्याकडून कर्म करून घेतलं जातं आणि त्यामुळं करताच उभा राहत नाही, तर कर्म करणारा मीन कर्म असं दोन त्याच्या ठिकाणी द्वैत नाही. ते जे कर्म आहे ते मी मला प्राप्त केलेलं, मला दिलेली आज्ञा ती सेवा करतोय असा त्याच्या ठिकाणी असलेला भाव असल्यामुळं त्या कर्मानं निर्माण होणारं जे सुख किंवा दुःख हे जे फल आहे त्याचाही तो त्याग करतो. ह्याला म्हणतात सात्विक त्याग.
जे 2 त्याग मागं सांगितले त्यापेक्षा आता हा सात्विक त्याग आहे. कोणतंही कर्म म्हणलं तर सुख किंवा दुःख हे फळ ते देतच, पण याच्या ठिकाणी त्या परिणाम नाही, सुखाचाही नाही दुःखाचाही नाही. तो त्या दोन्ही गोष्टीचा त्याग करतो. ऐसेनी कर्मे पार्था त्यजिली त्यजिती सर्वथा अधिके बांधिती अन्यथा सांडली तरी. आता एकंदरीत हे जे काही कर्म ह्याच्या हातून जात असतं ते सगळंच त्याच्या हातून त्याग होत असल्यामुळं हा सात्विक त्याग करणारा जो कोणी असतो त्याला किती जरी काही कर्म झालं, किती अधिकाधिक कर्म त्याच्या हातून घडली तरी ते बंधनकारक झाले होतच नाहीत. कारण त्याच्या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत, करताही घ्यायचा नाही आणि कर्मफळाची अपेक्षा करायची नाही. हे त्याच्या ठिकाणी मुख्य बीज किंवा तो बीज मंत्र पक्का असल्यामुळं त्याला हे कर्म बांधत नाही. नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः वस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. आता जो काही मनुष्य देह आहे तो देहधारण झाला की मनुष्याला मी हे कर्मच करणार नाही असं म्हणून चालत नाही. मनुष्याच्या वाट्याला जी जी कर्म आलीत ती देह म्हणला की ती कर्म येणारच आहेत, ती कर्म करावीच लागणार आहेत. मग त्या कर्माचा त्याग करून चालत नाही. त्यांनी काय करावं की जे आपल्या मागं आलेलं कर्म आहे ते अवश्य करावं, परंतु कर्मफळाचा त्याग हा त्याच्या ठिकाणी झालाच पाहिजे. असं झालं तरच खरा तो त्यागी झाला. आणि हा गा सव्यासाची मूर्ती होनी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गा. आता दाखवलं की हे अर्जुना, आपल्या ठिकाणी काय झालेलं आहे तर देह प्राप्त झाला आहे, मनुष्य देह प्राप्त झाला आहे आणि त्या मनुष्य देहाच्या ठिकाणी मी कर्मच करणार नाही असा जर त्याने दुराग्रह केला, हट्टीपणा केला तर त्याला बुद्धिमान कोण म्हणेल? त्याला काय आहे की हा गावंडे गा, म्हणजे एक प्रकारे हा मूर्ख आहे म्हणा किंवा गावंढळ आहे म्हणा, बुद्धी त्याची अतिशय मठ्ठ आहे असं काहीतरी माऊलीला म्हणायचं आहे. एकंदरीत काय आहे की कर्म करण्याकरता असलेला मनुष्य देह तो कर्मफेडी करताच आला आहे. म्हणजे देह हे त्याचं कर्म फेडण्याचंच एक आता मिळालेलं साधन आहे. असं असून मला हे करायचं नाही असा म्हणणारा जो कोणी असतो त्याला तसं कसं शक्य आहे? म्हणजे एखादी नरदेहाला एक स्त्री आली, स्त्रीचा जन्म मिळाला तिला आणि तिने जसं कळायला लागलं तेव्हापासून सांगितलं की मी चूल तवा तुमचं काय भाकरी करायला कशाला हात लावणार नाही, कधीच स्वयंपाक मी करणार नाही असं म्हणून कसं चालेल? तिला ते करणीयच आहे. कारण त्या देहाला प्राप्त झालेलं जे जे कर्म आहे ते कर्म त्याच्याकडून होतच असतं, करून घेतलं जातं. आणि मी ते करणार नाही असं जर आग्रह धरला, हट्ट घेतला तर मग मात्र काय आहे की मग त्याला काही न समजणारा बुद्धी नाही असं मनुष्य म्हटलं. काय असतं हेही सगळं होतं. एखाद्याला खरंच एखाद्या स्त्रीला स्वयंपाक करावा लागत नाही, सगळं स्वयंपाक करायला, धुणं धुवायला, भांडी घासायला सगळ्याला माणसं असते. हे तिचं प्रारब्ध आहे ना, प्रारब्धात असेल तसं होईल, प्रारब्धाप्रमाणे हे करावं तर लागलच. मृत्तिकेचा विटू घेऊन काय करील घटू केवता थातू पटू सांडील तो. एकंदरीत काय आहे की काही गोष्टी अशा दिल्या की त्या असंभाव्य आहेत, त्याच्या ठिकाणी जे काय असेल ते करावंच लागतं असं आहे. मग त्याला उदाहरण दिलं आहे की मातीचं गाडगं आहे आणि ते गाडगं म्हणते मला मातीचा राग आला आहे, म्हणला मी मातीला आता जवळसुद्धा घेणार नाही. मग गाडगं राहील कसं?
कारण ते बनताना कशाचं बनलं आहे? मातीपासूनच बनलं आहे. मग मातीनेच त्याचं अंग बनवले. आणि मी मला ह्याचा राग आला, मी ह्यातनं काय आहे मातीला सोडून दूर जाईन म्हटलं तर गाडगं नावाचा आकार शिल्लक राहणार नाही. तसंच जे काही कापड बनतं त्या मागाच्या ठिकाणी त्याला आडवा धागा लावण्याकरता जे टाकलं जातं त्याच्यामध्ये त्याचं नाव धातू असं आहे. आता ते जे काही बनवतात कापड बनणारे कोष्टी म्हणा किंवा अजून कोणी, त्यांना तो शब्द माहिती, त्याला ते कशाला म्हणतात तेही माहिती. पण त्यांनी सांगितलं मला नाही ह्या दोऱ्यात शिरायचं. कोण? तो धातू म्हणतो मला तुमच्या अंगात तुम्ही जे बसवताय माझ्या अंगात दोरा तो सुद्धा मला अंगाला लावून घ्यायचा नाही. तर मग हे सगळं निर्माण झालं. तर उभे धागे आडवे धागे हे ह्याच्यामुळंच जमलेत. ह्यातला धागाच मी जाऊ द्यायचो नाही म्हटलं तर वस्त्रच कसं बनेल? वस्त्रच राहणार नाही. तेवीची वन्नित्व अंगी आणि उभे उबगणे आगी, तो दीपू प्रभे लागी द्वेषू करील काही. आता आणखी एक उदाहरण दिलं की अग्नी म्हणजे काय असतो? तर अग्नी ही उष्णताच आहे. अग्नीच्या अंगाच्या ठिकाणी उष्णता असतेच. आता ती जी ऊब आहे तो अग्नी चांगला प्रज्वलित झाला तर दुसऱ्याला जवळ जायला नको वाटतं. ठराविक अंतराच्या मागं सरकतो ते, कारण फार ऊब लागते म्हणून. मग जसं मनुष्य पेटत्या निखाऱ्याजवळनं मागं सरकतो ऊब जास्त लागायला लागली, पण त्या अग्नीनीच सरकायचं म्हणलं तर त्याचा अंगच आहे ऊब किंवा उष्णता हे त्याचं अंग आहे. ह्याच्यातनं मला फार लागते ऊब असं तो म्हणू शकत नाही आणि बाजूला कसा सरकल? तो दीपू प्रभे लागी द्वेषू करील काही. आता दुसरं उदाहरण दिलं की दिवा तर लावला आहे आणि तो दिवा काय म्हणतो, हे उजेड नाही मला आवडत, उजेडाशिवाय मी राहीन. तर त्याच्या अंगातूनच जर बाहेर पडणारा जो प्रकाश आहे तोच उजेड आहे, तोच प्रकाश आहे. आणि प्रकाशाला सोडून जर जाणारा हा दिवा म्हणून कसा राहील? मग हिंगू त्रासला घाणी तरी कैचे सुगंधत्व आणि द्रवपण सांडोणी पाणी केवी राहे ते. आता त्याच्यानंतर हिंग असतो, भाजीला वरणाला वगैरे वापरतात. उग्रवास असतो त्याचा. आता ह्या उग्रवासाचाच मला राग आला आहे. माझं अंग सुगंधित झालं पाहिजे. आता हा जर सुगंधित झाला त्याला हिंग कोण म्हणत? हिंगाला जो वास असतो तोच वास त्या ठिकाणी राहील. त्याच्याशिवाय त्याचा वास तो उग्रवास काढून टाकून तिथं सुगंध आणला ते हिंग म्हणून कोणी घेणारच नाहीत. म्हणजे त्याला त्याचा जो काही वास आहे नको असलेला त्याला टाकून देता येत नाही. आणि पाण्याच्या ठिकाणी जो पातळपणा असतो तो पाण्याला सोडता येत नाही. पाण्यानं जर पातळपणाला सोडून दिलं तर मग पाणी कसं राहिलं? पाण्याचा पाणीपणा राहील कसा? तैसा शरीराचे नि आभासे नांदत जव असे तव कर्मत्यागाचे पिसे काहीसे तरी. आता एवढी 2-3 उदाहरणं दिल्यानंतर मुख्य गोष्ट अशी सांगितली की आपल्याला एकदा हे मनुष्य देहाचं मिळालं आहे तर त्या मिळालेल्या देहाला जे त्याच्या पाठीमागं लागलेलं कर्म आहे प्रारब्धाप्रमाणे ते करावंच लागेल. त्याचा त्याग करून कसं चालेल? आपण लावी जे टिळा म्हणोनी पुसो ए वेळोवेळा मा घाडी फेडी निडळा का करू ये गा. आता कोणी एक मनुष्य आणि त्याने काय केलं? गंध लावलं, आरशात बघितलं, म्हणलं वाकडंच लागले म्हणून मग पुसलं, पुन्हा लावलं, पुन्हा सरळ येईना, पुन्हा पुसलं, पुन्हा लावलं. आता हे करता येईल हो. पुन्हा जर समजा तुमचं गंध तुम्हाला आवडत नसेल तर पुसचाल लावचाल. कपाळच वाकडं असलं तर काय करायचं? तिथं कुठे कसंही लावलं तर मग ते काय होतं की ते शक्यच नाही होत. तैसे विहित सोये आधरिले म्हणून त्यजुये त्यजिले परी कर्मची देह आतले ते का सांडे.
तेव्हा कोणतं कर्म विहित आहे, कोणतं कर्म अविहित आहे ह्याचा विवेक असावा. अविहित कर्माचा त्याग करायचा आहे. जी गोष्ट शक्य आहे ते करता येतं, निषिद्ध कर्म करता येतं. पण जे आपल्या ठिकाणी आलेलं कर्म आहे आणि ते सोडून देईन म्हणलं तर चालत नाही. मागं संत मालिकेमध्ये एक सजन कसाई म्हणून दिलेले आहेत. सजन कसाई हा संत मालिकेतच एक नाव आहे. याच्या ठिकाणी काय तो कसाईच, मांस विकणी हे त्याचं काम आहे. पण हे काम अशुभ आहे, हे त्याज्य काम आहे, हे त्याला कळत नव्हतं असं नाही. आता तो बुद्धिमान संत मालिकेत आलेला. पण हे माझं काय आहे, मला दिलेलं काम आहे, ईश्वराची आज्ञा आहे, मला हे काम दिलेलं आहे. हे जे काही आहे त्याच्या ठिकाणी राहिलं आणि त्या कर्माचा त्यांनी रागराग केला नाही. पण भगवंताला असं दिसून आलं की त्याचं हे सगळं कर्म करत असताना तो माझी भक्ती करतो म्हणजे काय करतो, तो माझ्या ठिकाणी येऊन पूजा अर्चा करत बसत नाही. मी म्हणजे ह्याचे आईवडील आहेत. तो आईवडिलात मला पाहतो आणि रोज आईवडिलाची सेवा करतो. त्यामुळं त्याचा देव जर कोण असेल तर आईवडील, आणि आईवडिलाची सेवा करणं हीच त्याची देवपूजा. पण त्याची जी काही वेळ आहे दुकानदारीची, मांस विक्रीची, तो काळ सरून गेल्यावर पुन्हा कोणीतरी गिऱ्हाईक आलं तर तो सांगतो आता माझं काम संपलं, आता मला हे काम आहे. पण ते गिऱ्हाईक असा हट्टी किंवा कोणीतरी असं गावातलं जबाबदार मला आत्ताच पाहिजे म्हणणारं, त्याला काय केलं, भगवंत झाले सजन आणि तिथलं मांस त्याला दिलं. म्हणून सजन कसाया विकू लागे मांस. हे भगवंताने का केलं तर त्याची भक्ती म्हणून भगवंत गुंतले. तुकोबाराय सांगतात की साधावया भक्ती काज नाही लाज धरत. तो भगवंत एखाद्या भक्ताचे काम करत असताना हे खालचं काम आहे, कनिष्ठ काम आहे, वाईट काम आहे, काही नाही, करताना लाजतसुद्धा नाही. हे जसं आहे तसं कुठलंही जे कर्म आहे मग विहित असेल तर ते आदराने करायचं, आणि अविहित जरी असलं तरीसुद्धा त्या कर्माला त्यांनी सांगितलं हे देहातलं आहे, आता काय करायचं, देहरूपी असलेल्या प्रारब्धीय कर्मातून आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.